विकसित महाराष्ट्र 2047 पर्यंतचं धोरण निश्चितीसाठी खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांच्या सोबत संवाद साधण्यात येतोय। राज्याचे क्रीडा धोरण तयार करताना खेळाडूंच्या हिताचा विचार करून सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यात येईल। खेळाडूंना आवश्यक सोयी सुविधा वेळेत उपलब्ध होतील अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडून देण्यात आली आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे आज सकाळी गुरुदक्षिणा सभागृहात विकसित महाराष्ट्र 2047 युवा आणि क्रीडा संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी क्रीडा आयुक्त शीतल उगले तेली, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, स्नेहल साळुंखे, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, रवींद्र नाईक, मनोहर पाटील आदी उपस्थित होते। यावेळी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी राज्य शासनानं नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलंय। देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा संघ अव्वल राहिला। या पार्श्वभूमीवर सन 2047 पर्यंत क्रीडा धोरण तयार करताना सर्व सूचना, अभिप्राय विचारात घेतले जातील। त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांमध्ये सूचना पेटी बसवण्यात येईल। जिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल। नंदुरबार येथे सिंथेटिक ट्रॅक उपलब्धतेसाठी 8 दिवसात कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। खेळांच्या विकासासाठी हरियाणा, ओडिशा राज्यात करत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल। खेळाडू, प्रशिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल। मैदानं विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल। याचबरोबर आवश्यक साधन सामग्री, साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल। क्रीडांगण विकासासाठीचा निधी वाढवण्यात प्रयत्नशील असल्याचं क्रीडा मंत्री कोकाटे यांच्याकडून सांगण्यात आलंय। दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान उपलब्ध व्हावं, विविध खेळात कामगिरी, क्रीडा सुविधा मिळाव्यात, आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान उपलब्ध व्हावं, सरावासाठी सुविधा, नंदुरबारला स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुलाला कायमस्वरूपी निधी, शाळांमध्ये क्रीडा शिक्षक भरती करावी, प्रशिक्षक नियुक्त करावे, श्री छत्रपती पुरस्कार विजेत्यांना टोल माफी मिळावी, एक जिल्हा एक संघटना करावी, क्रीडा विभाग वेगळा करावा, क्रीडा अनुदान सुरू करावं, डोपिंग चाचणीची व्यवस्था निर्माण करावी, क्रीडा स्पर्धा आयोजनाचा खर्च वेळेत मिळावा, 250 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक नियुक्त करावा, क्रीडा संघटना सक्षम कराव्या, शालेय मैदानांना सुविधा मिळाव्या, खेळाडूंना प्रवासात सवलत द्यावी, गाव तिथे क्रीडांगण असावं, विद्यापीठांचे क्रीडा धोरण असावे, प्रतिभावान खेळाडूंना वेळीच मदत करावी, खेळाडूंना स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या आदी सूचना यावेळी करण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नाशिक।